तुम्ही दररोज फेअर अँड लवली लावता का? किंवा आता ज्याला ग्लो अँड लवली म्हणतात, असं वाटतं ना की ही क्रीम तुमचं सौंदर्य वाढवत आहे? पण एक प्रश्न आहे, ही क्रीम खरंच तुमच्या त्वचेसाठी चांगली आहे की तिच्यामध्ये लपलेलं आहे एक आरोग्याला घातक रहस्य? आज आपण हे सगळं उघडं करणार आहोत, पण शेवटपर्यंत बघा, कारण सत्य थोडं धक्कादायक असू शकतं. नमस्कार. आपण दररोज वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे समजून घेणं आज अत्यंत गरजेचं झालंय. फेअर अँड लवली, जी अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी क्रीम आहे, पण हीच क्रीम तुमच्या त्वचेशी काय करत आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. वर्षानुवर्ष लोकांनी या क्रीमवर विश्वास ठेवला, गोरं होण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी. पण काही लोकांच्या अनुभवांनंतर एका प्रश्नाने सगळ्यांना अस्वस्थ केलं. ही क्रीम फक्त रंग बदलते का, की त्वचेला आतून हानी पोहोचवते? काही अभ्यासांमध्ये असं आढळलं की पूर्वीच्या फॉर्म्युलामध्ये मर्क्युरी, स्टेरॉइड्स आणि हायड्रोक्विनोन सारखे घटक वापरले जात होते, जे त्वचेसाठी अल्पकालीन परिणाम देतात, पण दीर्घकाळ वापरल्यास गंभीर समस्या निर्माण करतात. तुमच्याही आसपास अशा व्यक्ती असतील ज्यांनी वर्षानुवर्ष ही क्रीम वापरली. सुरुवातीला गोरं झालं, पण नंतर त्वचा सडली, डाग वाढले आणि ॲलर्जी सुरू झाली. हे सगळं योगायोग नाही. मग प्रश्न असा आहे, आजची ग्लो अँड लवली खरंच सेफ आहे का? कंपनीने फॉर्म्युला बदललेला आहे, ब्रँडचं नावही बदललंय, पण काय हे पुरेसं आहे का? आता क्रीममध्ये पारा नसेल, पण अजूनही त्यात सिंथेटिक फ्रेग्रन्स, प्रिझर्वेटिव्स आणि काही केसेसमध्ये माइल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स सुद्धा असू शकतात. हे घटक त्वचेला गोरं आणि स्मूथ दाखवतात, पण आतून त्वचेला सेन्सिटिव्ह, कमजोर बनवतात. मग पर्याय काय? गोरं दिसण्यापेक्षा निरोगी आणि नैसर्गिक त्वचा ही खरी संपत्ती आहे. ॲलोवेरा, हळद, चंदन पावडर किंवा आयुर्वेदिक उपाय यामध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही आणि परिणाम कायमस्वरूपी असतात. तुमच्या आजूबाजूला कोणीही क्रीम अंधविश्वासाने वापरत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण सौंदर्याचं खरं रहस्य बाहेरून गोरं होण्यात नाही, तर आतून निरोगी राहण्यात आहे. अशाच धक्कादायक आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ जरूर बघा.